विटा पोलीस ठाण्यात 30 मे 2026 रोजी विकास अनिल कांबळे राहणार बेनापूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींची तात्काळ चौकशी करून अटक करावी अशी मागणी स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आले। निवेदनात संबंधित गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच या प्रकरणातील आरोपींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। यावेळी डॉ. महेशकुमार कांबळे यांनी सांगितले की येत्या 4 ते 5 दिवसात संबंधित सर्वांची सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्यात आली नाही तर 9 जून 2026 रोजी सांगली येथील पोलीस मुख्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी रवी सोनावणे, यश कांबळे, राहुल भंडारे, प्रशांत वायदंडे, शुभम आवळे, अवधूत मोरे यांच्यासह स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। शाहू फुले आंबेडकर यांच्या या पुरोगामी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील विटा या गावामध्ये 30/6/2026 रोजी एक घटना घडली की विकास अनिल कांबळे नावाचे बेनापूर गावातील आमच्या मागासवर्गीय समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या आईला दवाखान्यामध्ये विट्याला घेऊन गेले असता सचिन बिरू मोटे नावाचा स्वतःला IRS या दर्जाच्या पदावर काम करणारा त्या ठिकाणी जातीवाचक उच्चार करतो, जातीवाचक शब्द वापरून अवमान करतो आणि त्याविरोधात 30/6/2026 रोजी ॲट्रॉसिटीचा गुन्हा विटा पोलीस ठाणे येथे दाखल झालेला आहे। मला इतकंच सांगायचं आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या आरक्षणाच्या उपकारावर हा सचिन मोटे IRS अधिकारी बनला, अहिल्यादेवी होळकरांच्या आशीर्वादानं चांगल्या पदावर पोहोचला। पण या सचिन मोटेमध्ये जी जातीयवादी मानसिकतेचं जे भूत आहे ते कुठंतरी उतरवणं गरजेचं आहे। सचिन मोटे हा स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करताना दिसत आहे। IRS आहे म्हणून राज्यातले अधिकारी किंवा इतर जे काही लोक आहेत त्याला थोडंसं घाबरतात, अशा पद्धतीचं वातावरण या व्यक्तीनं निर्माण केलं आहे। आणि या सचिन मोटेचे या आटपाडी खानापूर तालुक्यामध्ये विट्यामध्ये जे काही बगलबच्चे आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते या सचिन मोटेच्या पदाच्या आधारावर आणि त्याच्या सहकार्याच्या जोरावर तिथल्या सर्वसामान्य जनतेवर सातत्यानं अन्याय करण्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे। मला या सचिन मोटेला ओपन चॅलेंज द्यायचं आहे, तुम्हाला जर राजकारणच करायचं असेल तर IRS पदाचा राजीनामा द्या आणि रिंगणात उतरून राजकारण करा, पडद्यामागचं राजकारण करायचं बंद करा। आम्ही तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण आंबेडकरी समाजातल्या बाबासाहेबांच्या कुठल्या अनुयायाला जर तुम्ही धक्का लावण्याचा प्रयत्न केला, अनुयायाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद ही सक्षम आहे की तुमच्यातलं जे जातीवादी मानसिकतेचं भूत आहे त्या भूताला ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सचिन मोटेने काय काय कारनामे केलेत, या सचिन मोटेचे काय काय उद्योग आहेत, सचिन मोटेनं आपल्या सहकाऱ्यांच्या नावावर काही मालमत्ता गोळा केलेल्या आहेत का, या त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक पुरवठा कोण करतं, या सर्व बाबींची सखोल चौकशी आता करण्याच्या मागं आम्ही लागणार आहे। आंबेडकरी समाजाला डिवचण्याचं काम या सचिन मोटेनं परत करू नये असा मी त्याला इशारा देतो, अन्यथा तुला जशास तसं उत्तर दिलं जाईल एवढंच सांगतो। जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय अहिल्यादेवी। आज माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांना आपण निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये या सचिन मोटे, अक्षय अर्जुन आणि त्याच्या या गुन्ह्यामध्ये असणाऱ्या इतर काही संशयित लोकांची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांना अटक करावी व विकास कांबळे यांना न्याय द्यावा, अन्यथा 5 ते 6 तारखेला मोठं आंदोलन या जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर केलं जाईल असा मी इशारा देतो।